मध्यरात्रीच्या शांततेत अचानक एक गोळीबार पिंपरी चिंचवड हादरवून गेला. रात्री 1च्या सुमारास झालेल्या घटनेत थेट सत्ताधारी शिवसेनेच्या मोठ्या नेत्याचं नाव समोर येतंय, ज्यांना पोलिसांनी गोळीबार आणि मारामारीच्या प्रकरणात ताब्यात घेतलंय. काय आहे प्रकरण आणि अटकेमागं नेमकं कारण काय, पाहूयात लोकमतच्या या रिपोर्टमध्ये. पिंपरी चिंचवड शहरात काल 2 जुलैला मध्यरात्री मोठी खळबळ उडाली. जमिनीच्या वादातून झालेल्या मारामारी आणि गोळीबाराच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्यासोबत आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेनं राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये सुद्धा एक चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 2 जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील सूस पाषाण रोडवर घडली. बाळासाहेब चांदेरे हे रात्री 1 वाजताच्या सुमारास एका जमिनीचा ताबा घेण्यासाठी तिथे गेले होते आणि तिथं असलेल्या सुरक्षा रक्षकांशी त्यांचा वाद झाला. जमिनीच्या मालकी हक्कावरून सुरू झालेला हा वाद इतका वाढला की बाचाबाचीचं रूपांतर थेट मारामारीत झालं. याच दरम्यान बाळासाहेब चांदेरे यांनी त्यांच्या जवळच्या पिस्तूलमधून गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. या गोळीबारामुळे परिसरात एकच भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी बाळासाहेब चांदेरे आणि त्यांच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं. तसंच चांदेरे यांच्याकडील पिस्तूल सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय, जप्त केलंय. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी या प्रकरणाबाबत अधिक माहिती दिली आहे. 1/7/2026 रोजी रात्री 1:15 वाजताच्या सुमारास कंट्रोलवरून कॉल प्राप्त झाला की एका ठिकाणी फायरिंग झालेली आहे. सदरची माहिती प्राप्त होताच सदर ठिकाणी रात्रीचे अधिकारी, मी स्वतः, सहाय्यक पोलीस आयुक्त हिंजवडी विभाग तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आम्ही तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सदर ठिकाणी चौकशी केली असता तिथे तक्रारदार नागेश राठोड हे आम्हाला मिळाले. त्यांनी सांगितले की तेथील जे बांधकाम चालू आहे तेथील मालक आणि जे आरोपित आहेत बाळासाहेब चांदेरे म्हणून, त्या जमिनीवरून वाद आहे आणि त्या कारणास्तव ते तिथे रात्रीच्या वेळेला आले होते आणि तिथे ते लाकडं का टाकलेत त्या ठिकाणी. या कारणावर त्यांच्यात बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीनंतर एकमेकाला त्यांनी काय हाताने मारहाण झाली. त्यानंतर ते फिर्यादी आणि त्यांचे सहकारी जात असताना चांदेरे यांनी त्यांच्याकडच्या परमिट रिव्हॉल्वरमधून रस्त्याच्या बाजूला एक गोळी फायर केली. ते समजल्यानंतर त्यांचा तसा जबाब नोंद केला आणि त्यानंतर आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये बाळासाहेब चांदेरे आणि त्यांचे सहकारी संदेश माने या दोघांना तात्काळ ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई करीत आहोत. गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचं कलम आहे BNS 125, 352, 115(2), 151(2), 3(5), 6 आर्म्ड ॲक्ट 30 व महाराष्ट्र पोलीस अधिनियमचे 37(1)(3) व 135 याप्रमाणे आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे. सत्ताधारी पक्षाच्या एका जिल्हा प्रमुखावरच गोळीबार केल्याचा आरोप आणि त्यांची अटक यामुळे राजकीय वर्तुळात आणि सामान्य नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. जमिनीचे वाद आणि त्यातून होणारी गुन्हेगारी ही नवीन नाहीये, पण एका जबाबदार पदावरील व्यक्ती अशा गंभीर घटनेत सहभागी असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होतात. या प्रकरणातून आणखी कोणती माहिती समोर येते, पोलीस तपासात काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. या घटनेनं पिंपरी चिंचवडच्या राजकारणावर काय परिणाम होईल याकडेही आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? बाळासाहेब चांदेरे यांच्यावरील आरोप आणि त्यांच्या अटकेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका. पिंपरी चिंचवडहून झैद मेमनसह ब्युरो रिपोर्ट, lokmat.com.